दिसतंय जॅकेट. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आम्ही इथून नैनितालमधून निघालोय, आता निघतोय आणि खूप छान नैनितालचा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि मस्त होता. आता पुढे आम्ही आज चाललो आहे ते म्हणजे कॉर्बेट पार्कला, जिथे जिम कॉर्बेट म्हणतात आणि तिथे संपूर्ण असं जंगल आहे. छान प्राणी वगैरे बघायला मिळणार आहेत. माहीत नाही कोण कोण बघायला मिळणार आहे, बघू ते मी तुमच्यासोबत शेअर करेन जर्नीमध्ये. तर इथे आमच्यासोबत आज आहेत काका काकू आहेत. हाय हाय. तर काका काकू बोरिवलीवरून आलेत है ना? येस. तर कसा आहे तुमचा आतापर्यंतचा टूरचा एक्सपिरियन्स? फारच छान. बोल तू बोल. हा बोला बोला बोला. आत्तापर्यंत टूर एकदम व्यवस्थित झाले आणि आता नैनादेवीच्या पावन स्पर्शाने पुण्य झालेली ही जी नैनिताल आहे ती तर अप्रतिम आहे. आणि त्याच्यावर आमचं मसुरी पण झालं. मसुरी पण सुंदर आहे. आता आम्ही जिम कॉर्बेट यांनी जे पुस्तक लिहिलं होतं कुमाऊचे नरभक्षक, त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलं होतं वाघ आणि त्याने वाघांच्या शिकारीचे, ते बघण्याकरता आणि ते जवळून अभयारण्य अनुभवण्याकरता आम्ही आता चाललेलो आहोत जिम कॉर्बेट पार्कला. तिथे असाच आनंद येईल असं वाटतं. चला आता वाघाच्या जर्नी तुमच्यासोबत शेअर होतच राहील. जे जे आम्ही पुढे पुढे जाऊ तसं तुमच्यासोबत शेअर करू. तर चलो, मावशी काय सांगतायत ऐकू आपण. आता वाघाच्या प्रतीक्षेतच चाललेलो आहोत आणि वी आर व्हेरी इगर टू सी. ओके, लेट अस गो. चलो. तर सकाळचा नाश्ता वगैरे करून मस्त आम्ही आता निघालोय. अगदी फ्रेश माइंड असतं सकाळी सकाळी मस्त. आणि इथलं जे वातावरण आहे ना त्याच्यामध्ये आपण आणखीन असं मस्त फ्रेश होऊन जातो. घरी असल्यानंतर सकाळपासून डब्बे बनवा, त्यानंतर घरातली सगळी कामं आणि बरेच विचार, बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात. पण म्हणूनच फिरायला जाणं मध्ये मध्ये खरंच खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला एका ब्रेकची खूप जास्त गरज असते की जिथे दुसरं काही नाही, कसलाच विचार नाही, फक्त आपण आपलं मस्त फिरायचं आहे, छान एन्जॉय करायचं आहे, स्वतःसाठी वेळ द्यायचा. आणि ही खूप 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 गरजेची गोष्ट आहे, जे खूप कमी जणांना ही गोष्ट कळते. आणि आमच्यासोबत हे जे काका काकू होते ना, तर मला खरंच खूप चांगलं वाटतं की म्हणजे ह्या वयामध्ये पण ते इतके फिरत आहेत. त्यांच्या आत्तापर्यंत 7-8 ट्रिप्स, त्याच्यापेक्षा पण जास्त ट्रिप्स त्यांच्या झाल्या होत्या. तर म्हणजे तेच महत्त्वाचं आहे की आपण इथे जन्माला आलो आहे तर आपण ह्या पृथ्वीवरती म्हणजे सगळंच तर नाही बघू शकत, पण जितकं पॉसिबल होईल तितकं नक्कीच फिरलं पाहिजे. यामध्ये फक्त आपण त्या जागा नाही तर आपण वेगवेगळ्या माणसांना सुद्धा भेटतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभवसुद्धा आपल्याला कळतात. तर आम्ही आता ज्या जागेवरती चाललो आहे तर ते आहे सर जिम कॉर्बेट यांचं घर आहे की नैनितालमध्ये ते राहायचे. आणि इथे खाली हे काला डुंगी म्हणून असं हे जागा आहे जी संपूर्ण नैनितालचा आपण डोंगर उतरलो ना की खाली ही जागा आहे. तर कशासाठी होतं की त्यांची बहीण आणि ते इथे राहायचे. जेव्हा पण खूप थंडी असायची प्रचंड नैनितालमध्ये तर तेव्हा ते इथे येऊन राहायचे आणि जेव्हा गरमी असायची तेव्हा ते नैनितालला राहायचे. तर जिम कॉर्बेट सर कोण आहेत? आपण जिम कॉर्बेट म्हणजे जंगलाचं नाव तर आपण ऐकलं आहे, पण नक्की आहेत तरी कोण? तर जिम कॉर्बेट हे आहेत ना, यांचा जन्म नैनितालमध्येच झाला होता. आणि त्यांनी म्हणजे जे पण तेव्हा ना मॅन ईटर्स वाघांची संख्या खूप त्या काळी वाढली होती आणि कोणीतरी त्याला लगाम लावणारं पाहिजे होतं, कारण खूप साऱ्या लोकांना, यात्रींना ते वाघ खात होते. तर जिम कॉर्बेट हे लहानपणापासून नैनितालच्या म्हणजे जंगलांमध्ये वगैरे त्यांचा चप्पा त्यांना माहिती होता आणि त्यामुळेच वाघांना कशा प्रकारे म्हणजे त्यांची शिकार कशी करता येईल किंवा त्यांना कसं कंट्रोल करता येईल, त्यांना कसं काय केलं पाहिजे हे सगळं त्यांना माहिती होतं. तर इथले जे आदिवासी लोक वगैरे आहेत तर त्यांच्या मदतीने त्यांनी बऱ्याच मॅन ईटर्स जे वाघ होते, बिबटे होते, तर त्यांचा त्यांनी संहार केला होता. तर हे त्यांचं राहतं घर आहे की जिथे खूप सारे फोटोज लावलेले आहेत, म्हणजे वाघांसोबतचे शिकार करताना त्यांचे ओरिजिनल फोटोज, त्यांच्यासोबत कोण कोण साथीदार होते, त्यांची संपूर्ण हिस्ट्री, त्यांच्या आईवडिलांची हिस्ट्री, ते कसे इथे आले किंवा त्यांचे आईवडील कसे इथे आले, कसं त्यांची जी जर्नी होती त्यांच्या आयुष्याची संपूर्ण,
ते सगळं इथे दिलं आणि हे संपूर्ण ना हे त्यांचं राहतं घर आहे. तर ही बघा, हे ते शिकार करताना ही गोष्ट वापरायचं आहे. त्यांनी वापरलेल्या वस्तूसुद्धा आहेत आणि खूप छान सगळ्या प्रिझर्व केलेल्या आहेत व्यवस्थित. आणि घर पण इतकं सुंदर आहे, घराच्या आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे, खूप छान आहे. तर त्यांनी असं काम करून गेलेत की बघा, लोक त्यांना अगदी म्हणजे अजरामर झालेत असं म्हणायला काहीच हरकत नाही, अगदी अमर झालेत ते. तर म्हणून गव्हर्नमेंटने त्यांच्या नावाने, त्यांचं नाव जे आहे ते त्या जंगलाला दिलं, जिम कॉर्बेट. आणि त्यांनी फक्त वाघांना मारायचंच काम नाही केलं, तर त्यांचं संवर्धन पण कसं केलं पाहिजे याबद्दलसुद्धा त्यांनी बराच अभ्यास केला. आणि म्हणजे का वाघ मॅनिटर्स होतात, का ते असं करण्यासाठी प्रवृत्त होतात. कुठलाही म्हणजे जंगलातला जो प्राणी आहे ना, तो मुद्दामून तुम्हाला त्रास द्यायला जात नाही. जोपर्यंत तुम्ही त्याची छेड काढत नाही किंवा काही अशा काही गोष्टी असतात, तोपर्यंत तो तुम्हाला त्रास देत नाही. तर म्हणून काय गोष्टी केल्या पाहिजेत वगैरे ह्यावर सुद्धा त्यांनी बराच अभ्यास केला आणि त्याच्यानुसार बऱ्याच वाघांना कंट्रोल करता आलं. लोक म्हणजे अक्षरशः घरातून बाहेरही पडू शकत नव्हते, अशी परिस्थिती होती त्या काळी. तर म्हणून लोकांनी त्यांना म्हणजे देवाचं स्थान दिलं की त्यांना ह्या वाघांपासून त्यांनी वाचवलं. तर म्हणून त्या जंगलाला त्यांचंच नाव दिलं गेलं. तर आता हे जे मी तुम्हाला दाखवते ना, हे जे आम्ही हॉटेल किंवा जिथे आम्ही स्टे केला आहे, तर ते हॉटेल आहे आणि इतकं सुंदर ह्यांनी मेंटेन केलेलं आहे हे हॉटेल. ह्या हॉटेलचं नाव आहे क्लिक रिसॉर्ट. आणि बघा, इथे संपूर्ण म्हणजे जे गार्डनिंग केलं आहे ना, त्याला तोडच नाही आहे. अगदी सुंदर दिसताना आपल्याला असं एकदम छान सुंदर आणि सिस्टमॅटिक दिसतं, पण त्याच्यामागे खूप सारी मेहनतसुद्धा आहे. भरपूर कटिंग्स वगैरे, भरपूर सतत तिथे काम काही ना काही चालूच होतं आणि भरपूर लोकांना त्यामुळे ना रोजगार मिळतो. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट मला सांगायची की बघा, जेव्हा पण आपण असे टुरिझमला जातो म्हणजे फिरायला वगैरे जातो, तर त्यामुळे काय होतं ना, फक्त आपलंच फिरणं होत नाही, तर त्यामुळे अनेक हजारो लोकांना त्याच्यामुळे सोर्स ऑफ इन्कम मिळतं. म्हणजे तिथे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट विकणाऱ्या माणसापासून तुमचा जो ड्रायव्हर असेल, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे करत असाल, तुमचे जे टूर गाईड असतील, सगळ्यांना त्याच्यातून सोर्स ऑफ इन्कम मिळत असतो आणि ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर म्हणून नक्कीच आपण वेगवेगळ्या प्लेसेसला व्हिजिट केलं पाहिजे. तर आता संध्याकाळी आम्ही आलेलो आहे ते म्हणजे की इथे जिम कॉर्बेटचं जे जंगल आहे, तर त्या जंगलाला खूप सारे गेट्स आहेत जिथून आपल्याला आतमध्ये जाता येतं. तर त्यातलाच हा एक गेट आहे धनगडी म्हणून. आणि तिथे म्युझियम आहे संपूर्ण, की आतमध्ये त्यांनी संपूर्ण दाखवलं आहे की प्राणी म्हणजे कशा प्रकारचे प्राण्यांचे आवाज असतात जंगलामध्ये, रात्रीची काय कंडिशन असते, पाऊस असेल तेव्हा कसं असतं जंगलामध्ये, वेगवेगळ्या प्राण्यांचे कसे आवाज येतात. तर हे सगळं तिथे आतमध्ये दाखवलं. आणि ते बाहेरच आहे ना, आम्ही उभे होतो आणि तेवढ्यात बघा इथे जे आपले माकड आहेत ना, तर ते असे मस्त मस्ती करत होते. आणि छोटे जे पिल्लू आहेत ते मी जरासं तुम्हाला झूम करून दाखवते की किती मस्ती करतात ना. त्यांना बघण्यात एक वेगळीच मजा आहे, पण त्यांना लांबूनच बघण्यात मजा आहे. तर आता आम्ही संध्याकाळी इथे आलो आहे, हे म्युझियममध्ये फिरणार आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं जंगल सफारी आहे. जंगलामधलं वातावरण, जंगल कसं असतं, तर हे सगळं आम्हाला बघायचं आहे. पण त्याच्या आधी पहिले हे म्युझियम बघून पण खूप मजा आली. तर इथे बघा, हे ना ओरिजिनल म्हणजे जे वाघ होते हे, तर त्या वाघांचं हे शरीर म्हणजे कातडं जे आहे ना, ते इथे लावलेलं आहे. आणि हे बघा, हा वाघाचा सांगाडा आहे. तिथे समोर लिहिलेलं होतं की हा कुठला वाघ आहे, याचा मृत्यू कधी झाला आहे, कशामुळे झाला आहे, हे संपूर्ण स्टोरी याच्यामध्ये लिहिलेली आहे. लहान मुलांना मी तुम्हाला सांगेन, त्यांना नक्की दाखवा, त्यांना खूप आवडतील ह्या गोष्टी. आणि हे जिम कॉर्बेट सर आहेत जे अशा प्रकारे वरती चढून बघा कशी वाघांची शिकार करायचे ते इथे दाखवलं आहे. हा जो वाघ आहे ना, हा सगळ्यात मोठा वाघ होता. इथे बघा केवढा लांब आहे, म्हणजे माणसापेक्षा सुद्धा खूप मोठा असा हा वाघ आहे. पण या वाघाची जी शिकार आहे, म्हणजे हा वाघ कशामुळे मृत्यू पावला, तर हत्तीसोबत त्याची मारामारी झाली होती आणि हत्तीने त्याला पायाने कुचललं होतं. तर बघा, प्राण्यांमध्ये सुद्धा किती काही गोष्टी असतात. आपण विचार करतो की फक्त माणसांमध्येच सगळं आहे, राग, लोभ, द्वेष, पण ह्या सगळ्या गोष्टी प्राण्यांमध्ये सुद्धा असतील. आणि माणसाकडे प्लस पॉईंट आहे की त्याला बुद्धी आहे,
पण तरीही माणूस शेवटी प्राण्यांपेक्षा पण बदतर वागायला लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्राण्यांना तरी तेवढी बुद्धी नाही आहे, पण तरीही ते त्यांना काही त्रास नाही दिला ना तर ते कोणालाच काही त्रास देत नाहीत. तर जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बघा इथे असे हे ऑप्शन्स आहेत की जिथे आपण अशा बटनवर क्लिक केलं की ते प्राणी कसे ओरडतात, त्यांचा कसा आवाज येतो हे आपल्याला ऐकायला मिळतं. तर खूप मस्त वाटलं. आणि हा एक पार्ट आहे ना, हा तर खूपच धम्माल पार्ट होता की इथे समोर अशी स्क्रीन आहे, 3D स्क्रीन, आणि आपण समोर तिथे उभं राहायचं आणि समोरून तिथे स्क्रीनवरती एक एक प्राणी येतात आणि बघा अशा प्रकारे आपण त्यांना असं म्हणजे हात लावतोय असं वाटतं आपल्याला, आणि असं वाटतं की खरोखरच तो प्राणी आला आहे आणि आपण त्याला असं पूर्ण हात लावतोय वगैरे. तर एकदम भारी. हे ज्यांनी बनवलं असेल ना, हॅट्स ऑफ आहे त्यांना, की खरंच म्हणजे काय काय सुचू शकतं, काय काय डोक्यात येऊ शकतं. खूप भारी आहे. म्हणजे जंगलात तर आपण असं प्रत्यक्षरित्या हात लावू शकत नाही, पण इथे तो फील घेता येतो आपल्याला की असं अरे आपण बघा वाघाला हात लावला आहे, वा वा वा. तर त्यानंतर आम्ही रिटर्न आलो हॉटेलला. आणि ही जी म्हणजे इव्हिनिंग ही जी आम्ही सेलिब्रेट केली ना, हा खूप मजेचा पार्ट झाला आमच्यासाठी. इतकी मजा केली तुम्हाला सांगू की ज्यांनी कोणी कधीच नाचलेसुद्धा नसतील ना, तर पहिल्यांदा त्यांनी डान्स केला. इतकं म्हणजे पहिल्यांदा कोणी डान्स केला, इतकं सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि हा जो ग्रुप होता ना आमचा, मी सांगू टचवूड खूप मस्त ग्रुप होता. प्रत्येक जण असं छान प्रत्येक जणांनी एन्जॉय केला. छोटा ग्रुप होता पण खरं सांगते कोणाची कोणाबद्दल कधीच तक्रार नव्हती किंवा कुठे बसण्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती किंवा कसल्याच बाबतीत कोणाची तक्रार नव्हती. आणि खूप सगळ्यांनी एकमेकांसोबत खूप मजा केली. आज शेवटचा दिवस आहे, म्हणजे आज सफारी आहे, जंगल सफारी. त्यानंतर उद्या आम्ही इथून निघणार आहे. तर कशी टूर सुरू झाली आणि कशी टूर संपत आली हे अजिबात कळलेलं नाही आहे. आणि हे आजचं म्हणजे इतकं सुंदर असं हे रिसॉर्ट आहे ना, खूप छान आहे. हॉटेल आहे हे, तर क्लिक रिसॉर्ट म्हणून या हॉटेलचं नाव आहे. जर तुम्ही कॉर्बेट पार्कला येत असाल तुम्ही नक्की या हॉटेलला व्हिजिट करा किंवा नक्की तुम्ही इथे स्टे करा. खूप सुंदर आहे. या सगळ्या गोष्टी मी शेअर करते कारण कधी आपल्याला कळत नाही, माहिती नसतं की कुठलं हॉटेल कसं आहे. ऑनलाईनवरती जे रिव्ह्यूज येतात ते कधी फेकसुद्धा असू शकतात. प्रत्यक्ष जो व्यक्ती जाऊन येतो, जो एक्सपिरियन्स करतो, जे तिथल्या छोट्या गोष्टी सर्व्हिसेस एक्सपिरियन्स करतो, तर त्या शेअर झाल्या पाहिजेत. तर यासाठी मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करत असते. आणि इथलं जे रूम्स आहेत किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, इतर ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पण खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल की बघा, अगदी तुम्ही म्हणजे कुठल्या टूरला जरी नाही आलात, फक्त इथे स्टेसाठी जरी आलात ना, तरी तुम्ही अगदी फ्रेश होऊन जाल. इतकं इथे ग्रीनरी आहे सगळीकडे, खूप मस्त आहे. तर तुम्ही आलात, जर कॉर्बेटला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे स्टे करा. आणि आज आम्ही जाणार आहे जंगल सफारीला. आता जस्ट ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर नाश्ता वगैरे पण खूप छान आहे, जेवणाची सोय पण खूप मस्त आहे. तर इथे जे जंगल सफारीसाठी आपल्याला जावं लागतं त्याच्यासाठी आधी आपल्याला परमिट घ्यावं लागतं. तर ही जी संपूर्ण टूर आम्ही जी केली म्हणजे उत्तराखंडमध्ये मसुरी, पहिली सुरुवात झाली ती हरिद्वार, त्यानंतर ऋषिकेश, त्यानंतर मसुरी, त्यानंतर नैनिताल आणि त्यानंतर आता लास्ट आहे कॉर्बेट पार्क. तर कॉर्बेट पार्कच्या बाबतीत मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की काय आहे महत्त्व त्याचं कॉर्बेट पार्कचं. आणि मला जे आवडतं ते म्हणजे की निसर्ग, प्राणी, ह्या सगळ्या गोष्टी अशा मन सुखावून जात आहेत, एकदम मस्त वाटतंय. आणि तर आज आहे जंगल सफारी. आता दुपारी निघणार आहे आम्ही जंगल सफारीसाठी. बघू कुठले प्राणी दिसत आहेत, जंगल कसं असतं, आतून कसं असतं, त्यांचं काय असतं, तर ते सगळं असंच बघायला मिळणार आहे. तर बघू तो एक्सपिरियन्स पण कसा असेल, त्यातनं पण जे काही जमेल ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला आता मी चालले पहिले रूमवरती, थोडंसं फ्रेशन अप होणार आहे परत, आणि त्यानंतर दुपारनंतरचं जे आहे शेड्यूल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. चलो. तर ह्या हॉटेलचा काय पार्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते की जे मला पर्सनली खूप आवडलं. की हा स्विमिंग पूलचा पार्ट आहे इथला, पण जी बाहेरची म्हणजे बाजूची जी भिंत बनवली ना, जी तुम्हाला ग्रीन वॉल दिसते पूर्ण, तर ही आर्टिफिशियल नाही आहे, ही खरी वॉल आहे. आणि बघा कशी मेंटेन केली आहे, इतक्या हाईटवरती सुद्धा. खाली पूर्ण ना ती झाडं आहेत आणि त्याला अशा प्रकारे कटिंग केलं की त्याची पूर्ण भिंतच तयार झाली आहे.
आणि इथे आमच्या रूमच्या बाहेर खाली माझं सहज लक्ष गेलं तर ही म्हणजे माकडांची, वानरांची संपूर्ण फौजच आली होती. म्हणजे त्यांचे सगळे नातेवाईक, काका, मामा, आत्या वगैरे सगळे आले असतील, इतके सगळे होते. जवळजवळ 10-12 जण होते आणि बघायला त्यांना मजा येते खूप, पण लांबूनच. तर असं सगळं इथे आजूबाजूचं वातावरण छान होतं. असा माझा आजचा आउटफिट आहे जंगल सफारीसाठी. म्हणजे कसं आहे ना की प्राण्यांना आपल्याला बघून छान वाटलं पाहिजे असा विचार आहे माझा की भले कोणी वाघ किंवा काय दिसो किंवा नाही दिसो, पण आपली जंगल सफारी अशी मस्त झाली पाहिजे, छान झाली पाहिजे. आपल्याला जंगलाचा अनुभव मिळणार आहे. आपण आपल्या इथे तर काय सगळं सिमेंटचं जंगल आहे, माणसांचं जंगल आहे, पण हे जे जंगल आहे हे अगदी नॅचरल आणि सगळ्यात बेस्ट असं आहे, दी बेस्ट. तर म्हणून तो अनुभव घ्यायचा आहे. तर त्यासाठी छान असं तयार होऊन जायचं. आणि कसं असतं ना की आपण जेव्हा जंगल सफारीला जातो तेव्हा एकदम ब्राईट कपडे आपण घालायचे नाही की ज्यांनी प्राण्यांना आपल्याला बघून त्रास होतो, कारण ते त्यांचं लाईफ जगतायत, आपण त्यांना डिस्टर्ब करतोय, आपण त्यांना बघायला जातोय. ते काही बघण्याची गोष्ट नाही आहे, पण तरीही आपल्याला काहीतरी वेगळं वाटतंय, त्यांना बघून छान वाटतंय. तर म्हणून थोडंसं असं छान तयार होऊन जायचं, म्हणजे आपल्याला पण छान वाटेल आणि त्यांना पण. तर चलो. तर इथे ना बाहेरूनच जाता जाता हे सरसो जे म्हणतात ना त्याची पूर्ण शेती होती सरसोची. तर ती बघत चाललो आहे आम्ही. आणि आता आम्हाला जायचं आहे मस्तपैकी जंगल सफारीला. तर आम्ही असेच जरा आउटफिट चांगले केले होते की आपले फोटोज वगैरे पण जरा छान येतात आणि आपल्याला पण तो फील येतो की आपण खरंच मस्त जंगल सफारीला चाललेलो आहे. तर माझी तर नेहमी अशी सवय आहे की आपण जिथे फिरायला जातो ना तर त्याच्यानुसार आपण आपला आउटफिट प्लॅन करायचा, म्हणजे छान वाटतं बघा, एक वेगळीच मजा येते. नॉर्मल जे आपण ड्रेसिंग करतो तेच ड्रेसिंग करण्यात काही मजा नसते, थोडंसं वेगळं काहीतरी घातलं ना की आणखीन चांगलं वाटतं. तर अशा प्रकारच्या ह्या जीप्स असतात ज्याची प्रायर परमिशन घ्यावी लागते. तर आम्ही वीणा वर्ल्ड थ्रू गेलो होतो, तर जेव्हा आपली बुकिंग होते तेव्हाच ते या गोष्टीची परमिशन घेतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच गोष्ट बघायला लागत नाही. आणि बऱ्याच जणांनी विचारलं की ताई तू कुठल्या टूरसोबत गेली, काय कुठली टूर केली. तर आम्ही वीणा वर्ल्डसोबत गेलो होतो आणि ही टूर होती हरिद्वार, ऋषिकेश, मसुरी, नैनिताल आणि जिम कॉर्बेट पार्क. तर 8 दिवसांची टूर होती ही आणि संपूर्ण त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड असतं. तुमचं ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं इन्क्लुडेड असतं, प्लस सगळे साईट सीइंग असतात. तिथल्या अगदी छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या त्यांच्याकडून हँडल केल्या जातात. तर तुम्हाला जायचं असेल तर मी त्यांचा नंबर जो आहे वीणा वर्ल्डचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही तिथे चौकशी करू शकता. तर आम्ही असं मस्त आता बसलेलो आहे जीपमध्ये आणि त्यांनी आम्हाला जसं सांगितलं की दोन्हीकडे नजरा ठेवा, म्हणजे लेफ्ट राईट कुठेही बघा, कारण कुठेही तुम्हाला कधीही कोणीही दिसू शकतं. हे काही झू नाही आहे की जिथे प्राणी बांधून ठेवलेले आहेत. इथे हे त्यांचं राज्य आहे आणि हे त्यांच्या मनानुसार मनसोक्त इथे फिरतात. आपल्याला फक्त त्यांना बघायचं आहे. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या जीपचा एवढा आवाज येतो तर त्याचा त्यांना त्रास होत नाही का. तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या मागे जी जीप येते ना त्याचा तुम्हाला आवाज येतो आहे का. तर खरंच त्या जीपचा मला काहीच आवाज येत नव्हता. तर तसंच ते म्हणतात की प्राण्यांना या जीपचा आवाज येत नाही आणि ते खूप यूज टू झालेत या गोष्टीसाठी. तर म्हणून त्याचा काही त्यांना त्रास होत नाही. फक्त आपण काही जास्त बोललो, आरडाओरडा केला की त्यांना त्याचा डिस्टर्बन्स होतो. तर असं बऱ्याच गोष्टी ते आम्हाला सांगत होते. इथे बघा नुकतंच एक वाघ इथून गेला होता, त्याच्या पायाचे पंजाचे जे ठसे आहेत ना ते तिथे उमटले होते आणि त्यांना ना प्रत्येक एवढी छोटी छोटी गोष्टी, म्हणजे त्यांचा अभ्यास आहे, कारण ते तर सकाळ संध्याकाळ रोजच जातात, त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती होती आणि म्हणूनच ते आपल्याला गाईड करत होते. तर ते खूप साऱ्या गोष्टी म्हणजे बघतात की कोण कुठून गेलं असेल, आता कोण कुठून दिसेल वगैरे. तर इथे ना आम्हाला हत्तींचा संपूर्ण मोठा कळप हत्तींचा दिसला. तर शोधात तर सगळ्यांचे डोळे तर वाघाला शोधत होते, पण जसं त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता वाघाच्या शोधात आहे तुम्ही, पण जेव्हा वाघ जर समोर आला ना
तर अगदीच म्हणजे त्रेधा तिरपीट उडून जाईल अशी गोष्ट होते. हत्तींचे बघा किती गोड हत्ती होते, म्हणजे एक जे पिल्लू होतं छोटंसं, संपूर्ण त्यांची फॅमिलीच होती हत्तीची. जवळपास 6-7 हत्ती होते आणि हे साधे हत्ती नाही आहेत, हे जंगली हत्ती आहेत. त्याच्यामुळे जर थोडाही त्यांना काही त्रास वाटला तुमच्या आवाजाचा कसलाही, तर ते तुमच्या मागे लागू शकतात, इतके ते डेंजर असतात. तर म्हणून आपण काही त्यांना त्रास द्यायचा नाही, दुरूनच छान आपण त्यांना बघायचं, आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅच करायचं आणि जो निसर्ग आहे संपूर्ण निसर्गाचा आनंद घ्यायचा. तुम्हाला खरं सांगू की बाहेरून आपल्याला असं वाटतं की जंगल किती घनदाट आहे, कसं असेल आतमध्ये काय, पण इतकं सुंदर जंगल आतून जे बघायला मिळालं ना, त्यातूनच खरंच म्हणजे आपण भरून पावलो असं म्हणता येईल. इतकं सुंदर बघा, किती छान असं संपूर्ण म्हणजे जी झाडं झुडपं आणि आतमध्ये ना अगदी एक वेगळा सुगंध येतो आणि वेगळंच फ्रेशनेस जाणवतो, कारण इतकी लाखो करोडो जे झाडं आहेत त्याच्यामुळे इतका ऑक्सिजन आहे ना तिथे की खूपच भारी वाटतं. हा इथे एक ईगल बसला होता, या बिळामध्ये एक साप किंवा नाग डोकं बाहेर काढून बसला होता. तर हे आमच्या सोबत होते, म्हणजे हे चालक मालक आहेत की ज्यांनी आम्हाला संपूर्ण जंगलाची सफारी केली, त्यानंतर आम्हाला खूप छान माहिती सांगितली. तर ह्यांना संपूर्ण म्हणजे ट्रेनिंग दिलेलं असतं आणि बरेचसे मला वाटतं की मिलिटरीचे पण लोक असतील ह्याच्यामध्ये की जे इथे जंगल सफारीला पाठवत असतील, कारण कधीही काहीही इथे होऊ शकतं, कुठलाही प्राणी कसाही कधी रिॲक्ट होऊ शकतो. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागते. तर बघा इथे पुन्हा आम्हाला हत्ती दिसले आणि ज्या पण जीप्स सोबत येतात किंवा एकत्र येतात तर ते एकमेकांना ना गाईड करतात की आम्हाला इथे हे दिसलं, आम्हाला तिथे ते दिसलं. कारण तुम्हाला जे दिसेल ते दुसऱ्यांना दिसेल असं नाही, किंवा दुसऱ्यांना जे दिसेल ते तुम्हाला दिसेल असं नाही. अगदी पटकन, अगदी फ्रिक्वेंट बोलतात ना, मुवमेंट्स खूप पटापट इथे होतात. त्यामुळे ज्याचं नशीब असेल त्याला त्या गोष्टी दिसतील असं असतं. तर असं त्यांनी आम्हाला एक खूप छान गोष्ट सांगितली की जंगलात फक्त इथे वाघ आहेत म्हणून फक्त वाघांना बघायला येऊ नका, तुम्ही संपूर्ण जंगलाचा आनंद घ्या. एरवी आपल्याला असं जंगल कधीच बघता येणार नाही, आपण एकटे तर अजिबातच नाही जाऊ शकत. तर म्हणून जंगलाचा आनंद घ्या. बघा हे हरिण किती जवळ होते आणि इतके सुंदर आहेत ना, तुम्हाला सांगू खूप छान आहेत. इथे जवळपास 40,000पेक्षा जास्त हरिण आहेत आणि याच कळपामध्ये ना बघा तिथे एक सांबारसुद्धा दिसलं ज्यांचे शिंग मोठे असतात, तर ते पण दिसलं. किती छान वाटत होतं ना. तर अशी आमची जंगल सफारी खूप मस्त झाली, आमची टूरसुद्धा खूप छान झाली आणि फायनली तो दिवस आला, तो म्हणजे की आता निघण्याचा. ॲक्च्युली खरंच पाय निघत नव्हते. ह्या 7-8 दिवसात इतकी मजा केली, इतकं म्हणजे तुम्हाला सांगू ना की अक्षरशः खरंच जगल्यासारखं वाटतं की आपण या धर्तीवर येऊन काहीतरी बघतोय, काहीतरी सगळं डोळ्यात सामावून घेतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप समाधान देणारी गोष्ट आहे. तर जाताना बघा इथला स्टाफसुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि खूप छान आहे. तर आम्ही सगळ्यांना मस्त व्यवस्थित बाय केलेला आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, क्लिक रिसॉर्ट म्हणून या हॉटेलचं नाव आहे जिम कॉर्बेटला. तर तुम्हाला यायचं असेल तुम्ही नक्की येऊ शकता. ऑनलाईनसुद्धा साईट्सवरती डिटेल्स अवेलेबल असतील. आणि संपूर्ण टूर आम्ही विना वर्ल्ड थ्रू केलेली आहे. तर त्यांचेसुद्धा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण विना वर्ल्डचे प्रत्येक ओव्हरऑल सगळीकडे ऑफिसेस आहेत. तर आम्हाला जे जवळ पडतं म्हणजे डोंबिवलीला जे ऑफिस आहे आम्ही तिथे कॉर्डिनेट करतो. तुमच्या इथे जवळपास कुठलं असेल त्यांचं ऑफिस तर तुम्ही तिथे कॉर्डिनेट करा. तर आम्ही संपूर्ण दिवसभराचा प्रवास आमचा झाला. सकाळी जवळपास 10 वाजता निघालेलो होतो, तो संध्याकाळी 7-7:30ला आम्ही दिल्लीला पोचलो. आणि वरून बघा प्लेनमधून काय नजारा दिसतो रात्रीचं, इतक्या लाईट्स आणि इतकं सुंदर वाटतं ना की असं वाटतं की एक पृथ्वीचं म्हणजे एक भाग आपण बघतोय. पृथ्वी तर खूपच मोठी आहे पण तरी वरून कळतं आपल्याला, वाटतं की म्हणजे वरून खरंच कसं दिसत असेल. आणि मला तर खूप झोप आली होती, दिवसभराचा खूप थकवा आला होता प्रवास करून करून. आणि आता आम्हाला घरी पोचायला म्हणजे अगदी मध्यरात्रीच आम्ही घरी पोचलो आणि सगळ्यांना टाटा बाय बाय केला. सगळ्यांना म्हणजे खरंच मनातून ना एक असं हे वाटत होतं की अरे यार संपली आता आपली टूर आणि आता परत कधी भेटतील सगळे वगैरे.
आपण पुन्हा नवीन एनर्जीने आणि पुन्हा नवीन उत्साहाने पुन्हा नवीन टूरला मस्त जाऊया आणि सगळे असेच कनेक्टेड राहूया. तर ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.